इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांना माझा नमस्कार. आपण बघतोय चॅप्टर नंबर 1 बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री. यामध्ये आपण बघितलेलं आहे पॉइंट्स, लाइन सेगमेंट, लाइन्स, आणि रे, एवढे पॉइंट्स आपण बघितलेले. आज एक छोटीशी ॲक्टिव्हिटी बघायची आपल्याला. काय आहे ही ॲक्टिव्हिटी? तर या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, एक पॉईंट घ्यायचा आहे, वहीवर एक पॉईंट घ्यायचा आहे आणि एक पट्टी घ्यायची आणि पट्टीच्या साहाय्याने या पॉईंटमधून जाणाऱ्या आपल्याला किती रेषा काढता येतील ते बघायचं आहे. या पॉईंटमधून जाणाऱ्या किती रेषा काढता येतील हे आपल्याला बघायचं आहे. ही एक रेषा झाली. ही दुसरी रेषा झाली. ही तिसरी रेषा झाली. चौथी रेषा झाली. अशा आपल्याला किती रेषा या ठिकाणी काढता येतील? रेषा आहेत म्हणून ह्या रेषेच्या दोन्ही टोकांना आपल्याला बाण द्यावे लागतात. हा जो पॉइंट आहे ह्या पॉइंटमधून ह्या सगळ्या रेषा गेलेल्या आहेत आणि अशा आणखी अनेक रेषा आपल्याला काढता येतील. असंख्य रेषा ह्या पॉइंटमधून जाणाऱ्या आपल्याला काढता येतील. म्हणजे आपल्याला एक लक्षात येतं की दिलेल्या एका बिंदूतून जाणाऱ्या असंख्य रेषा असतात. म्हणजेच an infinite numbers of lines can be drawn through one point. एका बिंदूतून जाणाऱ्या असंख्य रेषा आपल्याला काढता येतात. मग ह्या ज्या एका बिंदूतून जाणाऱ्या रेषा असतात, या एका बिंदूतून जाणाऱ्या रेषांना म्हणतात कॉन्करंट लाईन्स. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल, when two or more lines pass through the same point किंवा the same point
the same point they are called concurrent lines. They are called concurrent lines. म्हणजे एका बिंदूतून ज्या रेषा जातात त्या रेषांना कॉन्करंट लाईन्स असं म्हणतात. आणि ज्या बिंदूतून त्या रेषा जातात त्या बिंदूला काय म्हणतात, पॉइंट ऑफ कॉन्करन्स. म्हणजेच अँड द कॉमन पॉइंट थ्रू विच and the common point through which they pass is called point of concurrence. म्हणजे एका बिंदूतून असंख्य रेषा जातात आणि त्या रेषांना कॉन्करंट लाईन्स म्हणतात. आणि ते ज्या बिंदूतून जातात तो जो बिंदू आहे त्या बिंदूला म्हणतात पॉइंट ऑफ कॉन्करन्स. आता एका बिंदूचा विचार केला आपण, एका बिंदूतून असंख्य रेषा जातात. जर आणखी एक बिंदू घेतला, दोन बिंदू घेतले तर काय, मग आता दोन बिंदू घेऊया. हा एक बिंदू आहे आणि हा दुसरा बिंदू आहे. या बिंदूला म्हणू आपण ए आणि ह्या बिंदूला म्हणू आपण बी. आणि एक पट्टीच्या साहाय्याने ह्या बिंदूमधून जाणारी एक लाईन काढू. आणि या रेषेला नाव देऊ आपण लाईन एल. आता आणखी एक विचार करा की ए आणि बी बिंदूमधून लाईन एल गेलेली आहे. मग आता या दोन बिंदूमधून आणखी एखादी रेषा जाईल का, काढण्याचा प्रयत्न करा. आपल्याला असं दिसून येईल की बिंदू ए आणि बिंदू बी मधून ह्या एल व्यतिरिक्त दुसरी कोणतीही रेषा जात नाही. म्हणजे इथं आपल्याला असं म्हणता येईल की दिलेल्या दोन बिंदूतून फक्त एक आणि एकच रेषा जाते. म्हणजे वन अँड ओनली वन पॉइंट लाईन, वन अँड ओनली वन लाईन can be drawn through any 2 points. कोणत्याही दोन बिंदूतून जाणारी एक आणि एकच रेषा असते.
मग आता कोणत्याही दोन बिंदूमधून एक आणि एकच रेषा जाते, म्हणजे दोन बिंदू असेल तर एक रेषा ही निश्चित जाते. मग याच्यापेक्षा आणखी जास्त बिंदू असतील, 3 बिंदू असतील, 4 बिंदू असतील, 5 बिंदू असतील. समजा हा एक बिंदू आहे, हा दुसरा बिंदू आहे, हा तिसरा बिंदू आहे, हा चौथा बिंदू आहे. या बिंदूंचा जर आपण विचार केला आणि पट्टी घेतली आणि पट्टीनं जर ह्या बिंदूतून जाणारी रेषा काढण्याचा प्रयत्न केला, ह्या बिंदूंमधून जाणाऱ्या रेषेचा जर प्रयत्न केला आपण, तर इथे बघा, इथे ह्या चारही बिंदूंमधून एकच रेषा जाते. बिंदू P, Q, R आणि S हे 4 बिंदू आहेत आणि ह्या चारही बिंदूमधून जाणारी एक रेषा आहे. ह्या चारही बिंदूंमधून एकच रेषा जाते, म्हणून या बिंदूंना काय म्हणतात? कोलिनियर पॉइंट. कोलिनियर पॉइंट्स. आणि मग कोलिनियर पॉइंट्स म्हणजे काय? तर कोलिनियर पॉइंट्स याचा अर्थ असा होतो की 3 or more points, 3 or more points, 3 or more points which lie on a single straight line, which lie on a single straight line are said to be collinear points. म्हणजे 3 किंवा अधिक का म्हणायचंय? तर त्याचं कारण काय? 2 बिंदूतून तर एकच रेषा जाते, पण 3 बिंदूतून एकच रेषा जाईल हे सांगता येत नाही. पण जर 3 किंवा अधिक बिंदू असतील आणि त्या बिंदूंमधून एकच रेषा जात असेल, तर त्या बिंदूंना काय म्हणायचंय? कोलिनियर पॉइंट्स. यालाच मराठीमध्ये म्हणतात एकरेषीय बिंदू. याच्या उलट जर 3 किंवा अधिक बिंदूतून एकही रेषा गेली नाही, तर मग काय? तर मग त्या बिंदूंना म्हणतात नॉन कोलिनियर पॉइंट्स. समजा या ठिकाणी हे पॉइंट्स आहे, नॉन कोलिनियर पॉइंट्स. समजा पॉइंट्स आहेत बघा, या ठिकाणी आहे ए, इथं आहे बी,
या ठिकाणी आहे सी, या ठिकाणी आहे डी, इथे आहे ई. हे जे पॉईंट्स आहे ह्या पॉईंट्समधून एकच रेषा जात नाही, एकच रेषा जात नाही. एक तर ए आणि बी बिंदूतून रेषा काढली तर सी, डी आणि ई बिंदू त्या लाईनवर येणार नाही. बी आणि सी बिंदूतून जाणारी रेषा काढली तर ए, डी आणि ई बिंदू त्या लाईनवर येणार नाही. सी आणि डी बिंदूतून जाणारी रेषा काढली तर ए, बी आणि ई बिंदू त्या लाईनवर येणार नाही. आणि डी व ई बिंदूतून जाणारी रेषा काढली तर त्या रेषेवरती ए, बी आणि सी हे 3 बिंदू येणार नाहीत. मग ह्या सर्व हा जो बिंदूंचा ग्रुप आहे 5 बिंदूंचा, याच्यामधून एकही रेषा, या 5ही बिंदूतून एकच रेषा जात नाही. आणि म्हणून यांना काय म्हणतात, नॉन कोलिनियर पॉईंट्स, म्हणजेच नैक रेषीय बिंदू, एकाच रेषेवर नसलेले बिंदू. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सांगता येतं पॉईंट्स which do not lie points which do not lie on the same line, on the same line are called non-collinear points, are called non-collinear points. म्हणजे 3 किंवा अधिक बिंदू जर एकाच रेषेवर असतील तर त्या बिंदूंना म्हणायचं आहे कोलिनियर पॉईंट्स, एक रेषीय बिंदू. आणि 3 किंवा अधिक बिंदू जर एकाच रेषेवर नसतील तर त्यांना म्हणायचं आहे नॉन कोलिनियर पॉईंट्स. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय सांगता येतं, या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की पॉइंट्स पी क्यू आर एस पी क्यू आर एस आर कोलिनियर पॉइंट. Collinear points and points A, B, C, D, E are non-collinear points. Non-collinear points. तर असे आपल्याला या ठिकाणी लिनियर पॉईंट्स आणि कोलिनियर पॉईंट्स हे ठरवता येतात. आपण बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री बघतोय आणि बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्रीमध्ये आपल्याला पुढे बघायचं आहे प्लेन्स. प्लेन्स याचा अर्थ मराठीमध्ये होतो प्रतल. प्लेन्स याचा अर्थ काय होतो, प्रतल. मग प्रतल म्हणजे काय, प्रतल याचा अर्थ गणितामध्ये त्याला सपाट पृष्ठभाग म्हणतात. सपाट पृष्ठभाग.
हा टेबलाचा पृष्ठभाग आहे बघा, कसा आहे, सपाट आहे. हा फळ्याचा पृष्ठभाग आहे, हा कसा आहे, सपाट पृष्ठभाग आहे. पण हा आहे लाकडी ओंडका, याचा पृष्ठभाग मात्र सपाट नाही, असा वक्र आहे, असा वक्र आहे. हा चेंडू सारखा भाग आहे, याचा जर पृष्ठभाग बघितला तर तुम्ही तो गोलाकार आहे. मग हे जे सपाट पृष्ठभाग असतात, या सपाट पृष्ठभागांना यांना म्हणतात प्रतल किंवा प्लेन. याला म्हणता येईल आपल्याला प्लेन. यांना मात्र आपल्याला प्लेन म्हणता येणार नाही, प्रतल म्हणता येणार नाही. मग आता हे जे प्रतल आहेत, हे जे प्रतल आहेत, ही प्रतलाची आकृती कशा पद्धतीने काढली जाते, सर्वसाधारणपणे या पद्धतीने काढली जाते. अशा पद्धतीने प्रतल काढलं जातं. परत एकदा जरा व्यवस्थित प्रतल काढून दाखवतो तुम्हाला. हे आहे प्रतल. या प्रतलाला आपण म्हणू प्रतल एच. आता प्रतलामध्ये काय आहे बघा, नीट लक्षात घ्या. प्रतलाच्या प्रतल जे आहेत ते सर्व दिशांना अनंत अंतर पसरलेलं असतं, म्हणून याला इथं बाण दाखवतात. अर्थात प्रत्येक वेळेस प्रतलाला बाण दाखवलेच पाहिजे असं काही नाही आहे. प्रतल प्लेन म्हणलं की ते अमर्याद पसरलेलं असतं. प्लेन एक्सटेंड इन्फिनिटली इन ऑल डायरेक्शन. प्लेन एक्सटेंड इन्फिनिटली ऑन ऑल डायरेक्शन. ते सर्व दिशांना अनंत अंतर पसरलेलं असतं. प्लेन इन्फिनिटली एक्सटेंड इन्फिनिटली ऑल डायरेक्शन. आणि गणिताचा जर आपण विचार केला तर गणितीय भाषेमध्ये a flat surface is called a plane. A flat surface is called a प्लेन. एक सपाट पृष्ठभागाला आपण काय म्हणतो, प्रतल असं म्हणतो. मग आता पॅरलल लाईन्स. पॅरलल लाईन्स. पॅरलल लाईन्स म्हणजे काय, तुमच्याकडे वही आहे, त्या वहीमध्ये जर तुम्ही बघितलं, आता समजा या ठिकाणी आपण लाईन्स काढू. एक लाईन आहे, आणि ही दुसरी लाईन आहे. या लाईनला म्हणू आपण L, आणि या लाईनला म्हणू आपण लाईन M. ह्या दोन लाईन. ह्या जर आपण विचारात घेतल्या, या लाईन म्हणलं की दोन्ही दिशांना अनंत अंतर जातात, पण या लाईन्स दोन्ही दिशांना कितीही अंतर गेल्या तरी त्या एकमेकांना छेदत नाहीत. छेदत नाही म्हणजे
नॉट इंटरसेक्ट इच अदर. छेदणाऱ्या लाईन्स तो आपल्याला माहिती आहे. छेदणाऱ्या लाईन्स कशा असतात? ही एक लाईन आहे, आणि ही दुसरी लाईन आहे. या ठिकाणी हे या बिंदूमध्ये एकमेकांना छेदलेले आहेत, इथं एकमेकांना छेदलेले आहेत. मग ह्या लाईन्सला म्हणतात पॅरलल लाईन्स. आणि ह्या नॉन पॅरलल लाईन्स किंवा इंटरसेक्टेड लाईन्स. छेदणाऱ्या रेषा. याला इंटरसेक्टिंग लाईन्स असं म्हणलं तरी सुद्धा चालेल. इंटरसेक्टिंग लाईन्स. मग ह्या पॅरलल लाईन्स आहे. पण पॅरलल लाईन्स म्हणलं की आपल्याला एक अट त्याच्यामध्ये असते, त्या कोप्लॅनर एकप्रतली असल्या पाहिजे. पॅरलल लाईन्स कशा असतात? कोप्लॅनर असतात. तुम्ही एक विचार करा की तुम्ही ज्या रूममध्ये बसलेले आहात त्या रूमच्या दोन्ही बाजूच्या दोन भिंती म्हणजे प्लेन्स झाले. तुम्ही एका भिंतीवर एक रेषा काढली, दुसऱ्या भिंतीवर दुसरी रेषा काढली, त्या कशाही काढल्या, उभ्या, तिरप्या, आडव्या, त्या एकमेकांना छेदतील का? नाही. पण तुम्ही एकाच बाजूच्या भिंतीवर दोन लाईन काढा, उभ्या काढा, आडव्या काढा किंवा कशाही काढा, त्या एकमेकांना छेदू शकतात. मग दोन वेगवेगळ्या भिंतींवर लाईन्स काढल्या आणि त्या एकमेकांना छेदत नाही म्हणून त्यांना पॅरलल लाईन म्हणायचं आहे का? नाही, त्यांना पॅरलल लाईन म्हणायचं नाही. मग पॅरलल लाईन जर त्या एकाच प्लेनमध्ये असतील आणि एकाच प्लेनमध्ये असून सुद्धा त्या एकमेकांना छेदत नसतील तरच त्यांना पॅरलल लाईन्स असं म्हणलं जातं. म्हणजे या ठिकाणी ह्या काय झाल्या? पॅरलल लाईन्स झाल्या. आणि ह्या मात्र पॅरलल लाईन्स नाही आहेत. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय म्हणता येईल? पॅरलल लाईन्स म्हणजे लाईन्स इन अ प्लेन, लाईन्स इन अ प्लेन are not intersect each other. Are not intersect each other. Are called parallel lines. Are called parallel lines. मग आता मला सांगा, समजा या ठिकाणी ही एक लाईन आहे, बघा आता ही एक लाईन आहे, या दोन्ही लाईन ज्या आहेत त्या एकाच प्रतलात आहेत. ह्या पॅरलल लाईन्स होतील का? ही वाटलंच तर थोडी इकडे घेतो. ह्या पॅरलल लाईन्स होतील का? या लाईनला म्हणू आपण लाईन ए आणि या लाईनला म्हणू लाईन बी. या लाईन ए आणि बी पॅरलल होतील का? साधा सोपा प्रश्न आहे. तर या ठिकाणी ह्या ज्या लाईन्स आहेत ह्या आपण अशा जर वाढवल्या तर ह्या इथे कुठेतरी छेदतील.
मग यांना पॅरलल लाईन म्हणता येईल का? यांना पॅरलल लाईन्स म्हणता येणार नाही. ह्या जरी आपल्याला आता या ठिकाणी छेदत नाही असं दिसत असेल तरीसुद्धा लाईन्स ह्या कशा असतात? दोन्ही दिशांना अनंतांतर जातात. मग ह्या जर ही लाईन जर या दिशेला अनंतांतर गेली, ही पुढे गेली, तर ती इथे कुठेतरी छेदणार आहे. आणि म्हणून यांना पॅरलल लाईन्स आपल्याला म्हणता येणार नाही. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी वन पॉइंट infinite lines can be drawn in one point. हा एक मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. एका बिंदूतून जाणाऱ्या असंख्य रेषा असतात. One and only one line can be drawn through any two points. कोणत्याही दोन बिंदूमधून जाणारी एक आणि एकच, वन अँड ओनली वन, एक आणि एकच रेषा असते. 3 or more points which lie on a single line. एकाच रेषेवर जर 3 किंवा अधिक बिंदू असतील तर त्या बिंदूंना म्हणतात कोलिनियर पॉइंट्स, एक रेषीय बिंदू. पॉइंट्स which do not lie on the same line. एकाच रेषेवर जर 3 किंवा अधिक बिंदू नसतील तर त्यांना म्हणायचं आहे नॉन कोलिनियर पॉईंट्स. म्हणजे इथं PQRS हे कोलिनियर पॉईंट्स आहे आणि ABCD ही हे नॉन कोलिनियर पॉईंट्स आहेत. त्यानंतर प्लेन. प्लेन याचा अर्थ होतो एक सपाट पृष्ठभाग जो सर्व दिशांना अनंत अंतर पसरलेला असतो. म्हणून आकृतीमध्ये प्रतलाला प्रत्येक बाजूवर बाण दाखवतात. प्रतल म्हणलं, प्लेन म्हणलं की ते सर्व दिशांना अनंत अंतर पसरलेलं असतं. असंच असणार असेल तर ही बाण नाही दाखवले तरी सुद्धा चालतात. अ फ्लॅट सरफेस इज कॉल्ड ए प्लेन. इन मॅथमॅटिक्स, गणितामध्ये एका सपाट पृष्ठभागाला काय म्हणलं जातं? प्लेन म्हणलं जातं. तर या ठिकाणी आपलं हे पहिलं प्रकरण जे आहे ते संपलेलं आहे आणि आता आपण पुढच्या भागामध्ये प्रॅक्टिस सेट 1 हा बघूया. अतिशय सोपा आहे. तो कसा सोडवायचा हे आपण पुढच्या भागात बघूया. धन्यवाद.